नमस्कार मंडळी, मी गजानन जाधव मागच्या 30 वर्षापासून शेतकऱ्यांची सेवा करत आहे. माझे वडील कैलासवासी केशवराव जाधव हे एक प्रगतिशील शेतकरी होते आणि त्यांची इच्छा होती की मी शेतकऱ्यांसाठी काही करावं. त्यामुळं कृषी पदवीधर होऊन मी विविध कंपन्यांमध्ये काम केलं आणि हे काम करत असताना फक्त शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या कसं सक्षम करता येईल, त्यांना कृषी साक्षर कसं करता येईल याच गोष्टीचं मी ध्यास धरला आणि त्या पद्धतीनं काम करत आलो. त्यानंतर हजारो शेतकऱ्यांचं आपल्याला मागणीनुसार आपण एक व्हाईट गोल्ड ट्रस्ट या सेवाभावी संस्थेची स्थापना केली, जिचं ध्येय होतं की शेतकऱ्यांना कृषी साक्षर करणे. आणि आपण व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या माध्यमातून आज यूट्यूबवर जवळपास 4.5 लाखपेक्षा जास्त फॉलोअर सबस्क्रायबर आहेत. हजारो व्हिडिओ शेती आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपण त्याच्यावर बनवले आहेत. आपण त्याला भेट देऊ शकता, आपण पाहू शकता शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. फक्त याच्यावरच थांबलो नाही, मग आपण विविध समाज माध्यमं, मग ते फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सॲप असेल, याच्यावर सुद्धा शेतीमधील तंत्रज्ञान आणि शेतकरी कृषी साक्षर कसं होईल यासाठी सतत प्रयत्न करत आहोत. दर सोमवारी आपण लाईव्ह घेतो, सोमवारी आणि गुरुवारी, आणि शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यावर आपण त्यांचं समाधान किंवा तांत्रिक मार्गदर्शन आपण करत आलो आहे. जवळपास दर सोमवारी 4.5 लाख शेतकऱ्यांना आपण SMS द्वारे हवामान अंदाज आणि कृषी सल्ला सुद्धा देतो आहे. आपल्याकडे 8888 167888 हा शेतकरी सहायता क्रमांक आहे. याच्यावर रोज हजारो शेतकऱ्यांचे तांत्रिक बाबीसाठी किंवा अडचणी जर असेल, शेतकऱ्यांच्या तांत्रिक अडचणी, त्यासाठी कॉल येतात आणि आपण त्याचं सुद्धा समाधान करतो आहे. हंगामापूर्वी, खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग व चर्चासत्र, आतापर्यंत हजारो प्रशिक्षण वर्ग आणि चर्चासत्र आपण आयोजित केलेलं आहे. त्यानंतर इतर समाजकार्य किंवा शेतकऱ्यांसाठी मदत करण्यासाठी पूरग्रस्तांना बियाणं वाटप आणि इतर गोष्टीसुद्धा आपण आतापर्यंत मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणात आपण फक्त शेतकरी सुखी व्हावा यासाठीच आपण मागच्या 30 वर्षापासून काम करत आलो आहे. हे काम करत असताना व्हाईट गोल्ड ट्रस्ट सोबतच मला असं जाणवलं की शेतकऱ्यांना चांगल्या कृषी निविष्ठा मिळायला पाहिजे, त्यासाठी बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. या कंपनीमध्ये आपण बियाण्याला प्रमुख स्थान देऊन चांगल्यात चांगल्या गुणवत्तेचं बियाणं वाजवी किमतीत शेतकऱ्यांना कसं मिळेल यासाठी मागच्या जवळपास 10 वर्षापासून आपण प्रयत्न करत आहे. आणि त्यामुळे चांगल्यात चांगलं सोयाबीनचं वाण असतील, कापसाचं असेल, मक्याचं असेल, कांद्याचं असेल, हे उच्च गुणवत्तेचं बियाणं आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहे. यामध्ये आपण बूस्टर प्लांट जेनेटिक्सच्या प्लांटला हजारो शेतकरी व विक्रेत्यांनी सुद्धा भेट दिली आहे. तिथली कार्यपद्धती कशी आहे, बियाण्याची तपासणी कशी होते, आपल्याकडे अद्ययावत क्वालिटी कंट्रोल लॅब आहे, अद्ययावत बायोटेक्नॉलॉजी लॅब आहे, अनेक ब्रीडर पैदासकार जे आहे, पीक पैदासकार, हे संशोधनासाठी काम करतात. अत्याधुनिक प्रोसेसिंग युनिट आणि चांगलं प्रक्रिया करण्याचे सगळे उपकरण आपल्याकडे आहे. आणि बियाण्याची उगवण शक्ती जवळपास 3 वेळेस, सोयाबीन हे बियाणं नाजूक असल्यामुळं त्याला 3 वेळेस उगवण शक्ती तपासल्यानंतरच आपण ते बाजारात देतो. या सगळ्या काळजी आपण घेतोय. आणि मागच्या काही दिवसात काही समाज माध्यमांवर व्हिडिओ आले आणि त्यामध्ये बियाणं दोषी, उगवण शक्तीसाठी कुठल्याही सोयाबीनचं बियाणंच दोषी आहे अशा प्रकारचे व्हिडिओ आल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये संभ्रम तयार झाला. मग ज्याचं उगवलं त्याला पण वाटतं पतलं झालं, ज्याचं विविध कारणांमुळं कमी उगवलं त्याला सुद्धा बियाणंच दोषी ठरवलं गेलं. आज आपण जर पाहिलं तर उगवण शक्तीसाठी फक्त बियाणंच जबाबदार नसून अनेक कारणं आहेत. बऱ्याच ठिकाणी कमी ओलीत पेरणी केल्यामुळं उगवलं नाही, बऱ्याच ठिकाणी पेरणी केल्यानंतर बियाणं दबलं त्यामुळे सुद्धा उगवण शक्ती कमी झाली, काही ठिकाणी खोल पेरणी केली गेली त्यामुळे उगवण शक्ती कमी झाली. अशा अनेक कारणांमुळं बियाणं हे कमी उगवलं गेलं, काही ठिकाणी
आणि मात्र याला सर्वस्वी जबाबदार हे बियाण्यालाच धरलं गेलं. त्यातही एक मराठी आणि महाराष्ट्रीयन माणसाची कंपनी ही बूस्टर प्लॅन जेनेटिक्सला टार्गेट केल्या जात आहे. मला असं वाटतं की आपल्या कंपनीला हे मुद्दाम टार्गेट करून विविध माध्यमांद्वारे आपल्याला अडचणीत कसं आणता येईल असा काही मंडळीचा प्रयत्न आहे. मागच्या 10 वर्षापासून कंपनी बियाणं विकते. आजपर्यंत कुठल्याच बियाण्याची कोणतीच तक्रार आली नाही. उलट प्रत्येक शेतकरी बूस्टर बियाणं घेणारा हा समाधानी आहे. यावर्षी सुद्धा आपण लाखो शेतकऱ्यांनी हे बियाण्याची निवड केली. फक्त काही मोजक्याच शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कारणामुळे बियाण्याच्या उगवण शक्तीबद्दल तक्रारी आहे. नसता लाखो शेतकऱ्यांचं यावर्षी उगवण सुद्धा चांगली झाली आणि पीक चांगलं आहे. त्याबद्दल त्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. आपण विदर्भात चारकोल रॉट आणि फायटोथेरा ह्या रोगामुळे सोयाबीनचं अतोनात नुकसान झालं. आपल्याकडे असलेलं सोयाबीनचं हुतुतू वाण आहे ते या रोगाला बळी पडत नाही आणि त्यामुळं विदर्भात आपण हे बियाणं मोठ्या प्रमाणात विकलं. आता महाराष्ट्रामध्ये इतर सुद्धा ठिकाणी आपण ते विकू शकलो असतो, पण विदर्भामध्ये प्रामुख्यानं हा रोग जास्त आहे. त्यामुळं हे आपण बियाणं विकलं. त्यामध्ये काही ठिकाणी होऊ शकतं बियाण्याची सुद्धा अडचण असेल, तर अशा ठिकाणी जर बियाण्याचा दोष असेल तर आपले अधिकारी, आपले प्रतिनिधी त्या शेतकऱ्यांच्या शेताला भेटी देत आहे आणि त्यांचं समाधान करत आहे. मंडळी, आपण जर पाहिलं तर मागच्या 30 वर्षामध्ये मी फक्त शेतकऱ्यांसाठी काम केलं आहे. कुटुंबाला कमी वेळ देऊन शेतकऱ्यांचं भलं कसं होईल त्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आपण सगळ्या प्रकारे शेतकऱ्यांसाठी काम करत आलो आहे आणि इथून पुढे सुद्धा करत राहणार आहे. फक्त पैसाच जर कमवायचा असता तर या सोयाबीनचा यावर्षी आपण जे सोयाबीन विकलं त्याची बाजारातली रिसर्च सोयाबीनची सगळ्यात कमी MRP आपली होती. आपण सगळ्या कंपन्यांपेक्षा कमी MRP मध्ये ते बियाणं विकलं. त्यात अजून 1000 रुपये जरी वाढवले असते तरी शेतकऱ्यांनी नक्की ते बियाणं घेतलं असतं. पण शेतकऱ्यांना सुद्धा वाजवी किमतीत बियाणं मिळावं यासाठी आपण त्याची MRPच कमी ठेवली आणि वाजवी दरात ते शेतकऱ्यांना बियाणं विकलं. जर पैसाच कमवायचा असता तर इतर कुठल्याही मार्गानं आपल्याला ते कमवणं शक्य होतं. मात्र पैसा कमवणं हा आपला उद्देश नाही. आपण शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत आणि त्यामुळंच हा जो मनस्ताप होतोय त्याचं कारण की एवढं शेतकऱ्यांसाठी केल्यानंतर सुद्धा जर अशा प्रकारचे आरोप, बोगस बियाणं, बोगस कंपनी असे जर आरोप होत असेल तर नक्कीच मन हे व्यथित होत आहे. मला असं वाटतं की आपण जे शेतकरी कृषी साक्षर होण्यासाठी जो प्रयत्न करतोय, विविध माध्यमातून शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी जो प्रयत्न करतोय, हे काही मंडळीच्या त्यांना आवडत नाही किंवा त्यांना त्याबद्दल काय शंका आहे माहीत नाही. पण हे काम आपण थांबवावं. आपण देत असलेले SMS थांबवावे. आपण लाईव्ह घेतो किंवा आपले व्हिडिओ जे आहेत शेतकऱ्यांना कृषी साक्षर करण्यासाठीचे, हे सगळं काम थांबावं यासाठी काही मंडळी सक्रिय झाल्यासारखं मला वाटत आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व समाज माध्यमांना, सर्व नेते मंडळीला विनंती करतो की आपण खरी सत्यता पडताळल्यानंतरच आपण कुठलाही स्टेटमेंट किंवा कुठलाही निर्णय आपण घेणं योग्य राहील. कारण माझ्या माहितीप्रमाणे जे काय सोयाबीनच्या उगवण शक्तीसाठी जे कारणं असतात त्यातलं एक कारण फक्त बियाणं आहे. इतर अनेक कारणं सुद्धा असू शकतात. आम्हाला हजारो शेतकऱ्यांचं, आमचा कस्टमर केअर नंबर आहे 8888 167888. या नंबरवर हजारो शेतकऱ्यांचे प्रतिक्रिया येत आहे. आमचं खूप चांगलं उगवलं, आमचं बियाणं चांगलं आहे, आमची उगवण शक्ती चांगली आहे, आपलं कार्य चांगलं आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशा अनेक प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या लेखी स्वरूपात तिथे आपल्या या नंबरवर येत आहे. मी शेतकऱ्यांना सुद्धा विनंती करतो की आपण या कठीण प्रसंगी नक्कीच जर चांगलं आपल्याला वाटत असेल तर त्या आपल्या प्रतिक्रिया आपण तिथे पाठवाव्या. जर अशा प्रकारे एखाद्या कंपनीला टार्गेट होत असेल तर नक्कीच या सगळ्याच बियाणे उद्योगासाठी हे किंवा शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. कारण अशा प्रकारे जर त्रास झाला तर म्हणजे सोयाबीनवरचं संशोधन थांबू शकतं. जसं बेटी कापसावरचं संशोधन थांबल्यामुळं आपल्या भारताचं खूप मोठं नुकसान झालं, असं सोयाबीनवरचं संशोधन थांबू शकते. त्यानंतर सोयाबीनचं बीजोत्पादन कमी होऊ शकतं, चांगल्या गुणवत्तेचं बियाण्याचा तुटवडा येऊ शकतो
आणि सगळ्या कंपन्या ह्या नकारात्मक परिस्थितीमध्ये जाऊ शकतात. तर मी सर्वांना विनंती करतो की आपण सत्यता पडताळावी आणि सत्यता पडताळल्यानंतरच कुठल्या निर्णयाला यावं. आणि जे शेतकरी आमच्या सोबत आहे त्या शेतकऱ्यांचं, असे विक्रेते, कृषी विभाग, या सगळ्यांचं मी आभार मानतो. फक्त सगळ्यांनी सत्यता पडताळल्याशिवाय कुठल्याही निर्णयाला येऊ नये अशी मी विनंती करतो. धन्यवाद.